Now we are studying new topic, origin and evolution of life. In this topic, initial part is deleted. Then this is the point of modern synthetic theory of evolution. Modern synthetic theory of evolution consists of three parts: genetic variation, natural selection and isolation. याच्यामध्ये हे तीन जे पार्ट आहेत त्याच्यामध्ये ते लक्षात कसे ठेवायचे त्यासाठी हा एक चार्ट आहे. हा चार्ट लक्षात ठेवला की तुम्हाला जेनेटिक व्हेरिएशनमध्ये काय काय येतं, नॅचरल सिलेक्शनमध्ये काय आहे आणि आयसोलेशनमध्ये काय आहे हे लक्षात राहतं. In the modern synthetic theory studied some points, that is genetical, ecological, anatomical, geographical, paleontological. तर ह्या सगळ्यांचा स्टडी आपल्याला इथं करायचा आहे. आणि मग ह्याच्यामध्ये मोस्टली इम्पॉर्टंट पार्ट जो आहे तो म्युटेशन आणि नॅचरल सिलेक्शनचा पार्ट आहे. तर ह्याच्यामध्ये जे मेंडेलियन पॉप्युलेशन म्हणजे काय, तर ज्याच्यामध्ये स्मॉल इंटरब्रीडिंग ग्रुप ऑफ पॉप्युलेशन इज कॉल्ड एज द मेंडेलियन पॉप्युलेशन. म्हणजे काय, तर फॉर एक्झाम्पल हा एक ग्रुप आहे किंवा हा एक जिओग्राफिकल एरिया आहे, ह्याच्यामध्ये असणारे काही ॲनिमल्स असतील, काही ह्युमन बिईंग असतील जे एकसारखे असतात, त्यांच्यामध्ये जे ब्रीडिंग होतं, त्यांच्यामध्ये जे इंटरॅक्शन होतं त्याला इंटरब्रीडिंग म्हणतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल कॅटमध्ये होणारं जे काही पॉप्युलेशन असेल तर त्याला आपण इंटरब्रीडिंग म्हणणार आहे. ह्युमन बिईंगमध्ये म्हणजे ह्याच्यामध्ये एक ॲनिमल त्यासारख्याच ॲनिमल बरोबर जेव्हा त्या ठिकाणी कॉप्युलेशन करतो तेव्हा त्याला आपण इंटरब्रीडिंग असं म्हणतो. तर ह्यालाच मेंडेलियन पॉप्युलेशन. म्हणजे त्याच्यामध्ये काय होत असतं की एकाच जिओग्राफिकल एरियामध्ये, एकाच एरियामध्ये राहणाऱ्या लोकांचं 99% जे काही जीन्स असतात ते एकसारखे असतात, 1% आहे ते फक्त व्हेरिएशन, 1% वेगळं असतं आणि त्याच्यामुळेच काय होत असतं, व्हेरिएशन होत असतं. त्यालाच आपण मेंडेलियन पॉप्युलेशन असं म्हणतो. आता ह्याच्यामध्ये जीन पूल सांगितलेलं आहे. जीन पूल याच्यावरती आपल्याला एकदा बोर्डाला क्वेश्चन विचारला होता 2 मार्कासाठी, राईट अ नोट ऑन जीन पूल. मग त्याच्यामध्ये आपण डेफिनेशन लिहून लिहायचं होतं. द टोटल जेनेटिक इन्फॉर्मेशन एनकोडेड इन सम टोटल ऑफ जीन्स इन अ मेंडेलियन पॉप्युलेशन इज कॉल्ड जीन पूल. म्हणजे काय, तर याच्यामध्ये असणारं पूर्णपणे त्या मेंडेलियन पॉप्युलेशनमध्ये असणारी पूर्ण जेनेटिक इन्फॉर्मेशन ह्या सगळ्यांचा सम टोटल ऑफ जीन्स, त्याच्यामध्ये असणारे सगळे जीन्स ह्याचा ज्याच्यामध्ये स्टडी केला जातो त्याला आपण जीन पूल म्हणतो. म्हणजे टोटल नंबर ऑफ जीन्स इन ऑल इंडिव्हिज्युअल्स इन अ पॉप्युलेशन. द गॅमेट प्रोड्यूस बाय इंडिव्हिज्युअल फर्निश अ पूल ऑफ जीन्स फॉर नेक्स्ट जनरेशन फ्रॉम विच द जीन्स विल बी सिलेक्टेड. म्हणजे काय होतात, तर ते जीन्स एका जनरेशनकडून नेक्स्ट जनरेशनकडे पास होत असतात. आता नेक्स्ट आहे जीन फ्लो. जीन फ्लो म्हणजे काय, is a movement of genes into or out of the population. Gene movement may be in the form of migration of organism or gamete or segment of DNA. म्हणजे काय, तर आता ह्या एरियामध्ये असणारे लोक ते काय झाले, तर दुसऱ्या एका जिओग्राफिकल एरियामध्ये मायग्रेट झाले. म्हणजेच त्या ठिकाणी तिथं जेव्हा राहत होते तेव्हा त्यांचं जेनेटिक मटेरियल, तेव्हा त्याचं तिथलं फूड, तिथलं राहणीमान ह्याचा जेव्हा त्याच्यावरती परिणाम होत होता तो आता त्या ठिकाणी त्याने सोडून गेल्यामुळं त्या एरियामधल्या तिथला असणारं फूड, तिथलं राहणीमान त्याचा परिणाम त्याच्यावरती होतात आणि त्यामुळं त्या ठिकाणी काय होतं, जेनेटिक चेंजेस होतात आणि ह्यालाच आपण जीन फ्लो म्हणतो. जीन फ्लो इज द मुवमेंट ऑफ जीन्स इन टू ऑर आउट ऑफ पॉप्युलेशन, किंवा तिथं येणाऱ्या किंवा तिथून जाणाऱ्या. जीन मुवमेंट मे बी इन द फॉर्म ऑफ मायग्रेशन ऑफ ऑर्गॅनिझम ऑर गॅमेट ऑर सेगमेंट ऑफ DNA. म्हणजे ट्रान्सफॉर्मेशन, DNAचं ट्रान्सफॉर्मेशन किंवा गॅमेटचं ट्रान्सफॉर्मेशन जेव्हा आपण करतो तेव्हा काय होतं, तिथल्या एरियावरून त्यामध्ये चेंजेस होतात. जीन फ्लो ऑल्सो अल्टर्स जीन फ्रिक्वेन्सी. बघा, जीन फ्लोमुळं काय होते, तर त्याच्यामध्ये जीन फ्रिक्वेन्सी काय होते, चेंज होते आणि ह्यालाच तर आपण इव्होल्युशनरी चेंजेस म्हणतो, म्हणजे उत्क्रांती. नेक्स्ट आहे जेनेटिक ड्रिफ्ट. एनी रँडम फ्लक्च्युएशन in alleles frequency occurring in a natural population by pure chance is called genetic drift. म्हणजे अल्टरेशन.
तर त्याच्यामध्ये असणारे अलिल्स फ्रिक्वेन्सीची अल्टरेशन होतं, चेंजेस होतात, तेव्हा त्याला आपण जेनेटिक ड्रिफ्ट म्हणतो. म्हणजे त्या ठिकाणी काय होतं की कोणकोणत्या कारणाने होऊ शकतं हे, तर त्या ठिकाणी अर्थक्वेक असेल, फ्लड असेल, फायर्स असेल, तर तिथं असणाऱ्या लोकांच्यामध्ये जेवढी संख्या आहे त्याच्यामध्ये हे अर्थक्वेक, फ्लड, फायर्समुळे काय होते, तिथली लोकसंख्या कमी होते आणि त्यामुळे त्या ठिकाणी त्यांच्या फ्रिक्वेन्सीमध्येही चेंजेस होतो, अलीच्या फ्रिक्वेन्सीमध्येही चेंजेस होतो आणि त्यामुळं त्याला आपण जेनेटिक ड्रिफ्ट होतं, म्हणजे अल्टरेशन होतं त्यांच्यामध्ये. नेक्स्ट आहे क्रोमोझोमल ॲब्रेशन. क्रोमोझोमल ॲब्रेशन म्हणजे काय, तर स्ट्रक्चर मॉर्फोलॉजिकल चेंजेस इन द क्रोमोझोम ड्यू टू रिअरेंजमेंट इज कॉल्ड क्रोमोझोमल ॲब्रेशन. म्हणजे काय होतं, तर क्रोमोझोममध्ये त्यांच्या बॉडीमध्ये, त्यांच्या स्ट्रक्चरमध्ये चेंज होतो बिकॉज ऑफ देर इज ए रिअरेंजमेंट ऑफ ॲडेनिन, ग्वायनिन, थायमिन, सायटोसिन ह्यांची चेंजेस होते, रिअरेंजमेंट होते आणि त्यामुळं पूर्णपणे ते बदलतं. त्याला आपण क्रोमोझोमल ॲब्रेशन असं म्हणतो किंवा त्याचा सिक्वेन्स चेंज होतो. आता हे क्रोमोझोमल ॲब्रेशन कशामुळे होतं, तर त्याचा पहिला भाग आहे डिलिशन, लॉस ऑफ जीन्स फ्रॉम क्रोमोझोम. क्रोमोझोममधले काही जीन्स लॉस होतात, त्याला डिलिशन म्हणतात. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे डुप्लिकेशन. जेव्हा क्रोमोझोम हे डबल होतात, त्यांच्यामधले जीन्स डबल होतात, तेव्हा त्याला डुप्लिकेशन म्हणतात. इन्व्हर्जन म्हणजे काय, तर पर्टिक्युलर सेगमेंट ऑफ क्रोमोझोम इज ब्रोकन अँड गेट रिअटॅच्ड टू द सेम क्रोमोझोम इज इन इन्व्हर्टेड पोझिशन. म्हणजे काय होतं, तर फॉर एक्झाम्पल हे असा क्रोमोझोम आहे ए शेपमध्ये, तर त्याचं कन्व्हर्जन असं होतं, म्हणजे पूर्णपणे उलटे होतात, इन्व्हर्जन 180 डिग्रीमध्ये ते ट्विस्ट होतात. त्याच्यानंतर ट्रान्सलोकेशन, ट्रान्सफर ऑफ वन पार्ट क्रोमोझोम और सेट ऑफ जीन टू द नॉन होमोलॉगस क्रोमोझोम इज कॉल्ड ट्रान्सलोकेशन. म्हणजे ह्याच्यावरती हा जो जीन आहे हा पूर्णपणे जातो आणि त्याच्यामध्ये दुसराच जीन्स तिथे अटॅच होतो, त्याला आपण ट्रान्सलोकेशन म्हणणार आहे. तर याच्यामध्ये बघा डिलिशनमध्ये काय झालेलं आहे, तर हा डी आणि ई जो आहे, डी आणि ई इथं काय झालेलं आहे, डिलीट झालेलं आहे बघा, सॉरी डी फक्त, हा डी फक्त काय झालेला आहे ह्याच्यामध्ये डिलीट, ए बी सी ई म्हणजे इथं डी डिलीट झालेलं आहे. त्याच्यानंतर डुप्लिकेशनमध्ये काय झालेलं आहे की डबल झालेलं आहे. आता याच्यामध्ये बघा ए बी सी डी इथं काय झालेलं आहे, बी डबल, बी आणि बी हा इथं डबल आलेलं आहे, म्हणजे डुप्लिकेट जीन्स तयार झालेला आहे. इन्व्हर्जनमध्ये काय झालेलं आहे, तर या ठिकाणी बीच्या ऐवजी इथं डी आलेलं आहे आणि डीच्या ऐवजी बी, म्हणजे टोटली हे काय झालेलं आहे, पूर्णपणे ह्याच्यामध्ये बदल झालेला आहे, उलटं झालेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे जे ट्रान्सलोकेशनमध्ये काय झालेलं आहे बघा, हा ए आणि बी आहे हा टोटली एम आणि एनमध्ये कन्वर्ट झालेला आहे, म्हणजे पूर्णपणे ते चेंज झालेलं आहे, तो सेटच पूर्ण चेंज झालेला आहे. तर अशा पद्धतीने ह्या ठिकाणी हे आपण जेनेटिक व्हॅरिएशनमध्ये जीन म्युटेशन, जेनेटिक रिकॉम्बिनेशन, जीन फ्लो, जेनेटिक ड्रिफ्ट, क्रोमोझोमल म्हणजे हे बघा आपण ह्याच्यामधला हा जेनेटिक व्हॅरिएशनमधला हे सगळे पॉईंट्स आपण कव्हर केले याच्यामध्ये जेनेटिक व्हॅरिएशनमध्ये. आता आपण नेक्स्ट बघणार आहोत ते नॅचरल सिलेक्शन. नॅचरल सिलेक्शन अकॉर्डिंग टू डार्विन, नॅचरल सिलेक्शन हे काय आहे, तर जेनेटिक व्हॅरिएशन इन अ पॉप्युलेशन, त्याचबरोबर जो त्या ठिकाणी फिटेस्ट असणार आहे, जो बॉडीनं फिट असणार आहे तोच त्या ठिकाणी काय करणार आहे, ऑफस्प्रिंग प्रोड्यूस करू शकणार आहे, तोच ऑफस्प्रिंग काय करणार आहे, प्रोड्यूस करू शकणार आहे आणि तोही ह्या पूर्ण ह्याच्यामध्ये फिट राहणार आहे, सर्वाईव्ह होऊ शकणार आहे आणि तोच रिप्रोडक्शन करणार आहे आणि नवीन ऑर्गॅनिझम तयार करू शकणार आहे. ह्याला आपण नॅचरल सिलेक्शन म्हणणार आहे. नॅचरल सिलेक्शन हे बेटर का आहे, कारण ॲडॅप्टेड ऑर्गॅनिझम ग्रो अँड प्रोड्यूस मोर नंबर ऑफ ऑफस्प्रिंग इन अ पॉप्युलेशन. नॅचरल सिलेक्शनमुळं काय होणार आहे की त्याच्यामध्ये बदल होणार आहे, बेटर ॲडॅप्टेशन, बदल होणार आहे, त्याच्यामध्ये ग्रोथ होणार आहे आणि तो चांगले रिप्रोडक्शन करू शकणार आहे. तर त्याच्यामध्ये जेव्हा इव्होल्युशनरी चेंजेस होतात तेव्हा त्याच्यामध्ये त्यांचे जीन्स चेंज होतात, त्यांची जीन फ्रिक्वेन्सी चेंज होते. आता याच्यामध्ये आपल्याला एक एक्झाम्पल दिलेलं आहे, तर हे जे एक्झाम्पल आहे ते थोडंसं तुम्हाला मोबाईलचा व्ह्यू चेंज करावा लागेल. बघा नॅचरल सिलेक्शनमध्ये एक आपल्याला एक्झाम्पल दिलेलं आहे ते म्हणजे बिस्टन बेट्युलॅरिया
अँड बिस्टन कार्बोनारिया. म्हणजे याच्यामध्ये हे 2 मॉथ आहेत. हे जे 2 मॉथ आहेत ते त्या ठिकाणी एका इंडस्ट्रीमध्ये त्याच्या तर ह्याच्यामध्ये हे जे 2 मॉथ आहेत जे ग्रेट ब्रिटेन हा बिफोर इंडस्ट्रियलायझेशन, म्हणजे जेव्हा तिथं काही इंडस्ट्रियलायझेशन म्हणजे तिथे काळ्या कलरचं त्या झाडावरती म्हणजे पूर्ण ते झाड काळं व्हायचं आणि मग त्यामुळे त्याला इंडस्ट्रियलायझेशन म्हटलेलं आहे. मग त्याच्या आधी सुरुवातीला ग्रे व्हाईट विंगड मॉथ वेअर मोअर इन नंबर. व्हाईट विंगड मॉथ काय होते, जास्त होते, आणि ब्लॅक विंगड मॉथ हे काय होते, कमी होते. आणि हे जे मॉथ आहेत ते नॉक्टर्नल ड्युरिंग डे टाईम अँड दे रेस्ट ऑन ट्री ट्रंक. म्हणजे रात्रीचे ते काय व्हायचे, त्या ठिकाणी ते जागे व्हायचे, म्हणजे ॲक्टिव्ह व्हायचे नॉक्टर्नल, आणि डे टाईमला काय करायचे, त्या ट्री ट्रंकवरती रेस्ट करत असत ब्लॅक मॉथ. आणि व्हाईट विंगड मॉथ कॅन कॅमोफ्लेज हिड इन द बॅकग्राऊंड वेल विथ द लायकेन कवर्ड ट्री दॅट हेल्पड देम टू एस्केप फ्रॉम द प्रेडेटर बर्ड. तर हे व्हाईट विंगड काय करायचे, तर त्या तिथं काळ्या कलरचं लायकेन असल्यामुळं ते तिथं थांबायचे, आणि त्यामुळं काय व्हायचं, प्रिडेटर बर्ड्सपासून त्यांचं संरक्षण व्हायचं, कारण की ते दिसायचे नाही त्याच्यामध्ये. ऑन द अदर हँड ब्लॅक विंगड मॉथ रेस्टिंग ऑन लायकेन कवर्ड ट्री ट्रंक वेअर इझी व्हिक्टीम. पण व्हाईट विंगड मॉथ मात्र काय व्हायचे, ते त्या ट्रंकवरती बसले तरी, काळ्या ट्रंकवरती बसले तरी ते दिसायचे, आणि त्यामुळं इझिली ते बर्ड्सना सापडायचे, आणि त्यामुळं त्यांचा नंबर काय झाला, हळूहळू रिड्यूस झाला. पण ड्युरिंग इंडस्ट्रियल रिव्होल्युशन, जे नंतर हे इंडस्ट्रीमधले रिव्होल्युशन झाल्यानंतर काय झालं, लार्ज नंबर ऑफ इंडस्ट्रियल्स कम ऑफ द ग्रेट ब्रिटन. काय झाले त्या ठिकाणी, मग इंडस्ट्रियल रिअलाइज्ड ब्लॅक सुटी स्मोक. इंडस्ट्रीमधनं ब्लॅक सुटी स्मोक भरपूर असा बाहेर पडू लागला, आणि त्यामुळं काय झालं, तिथलं लायकेन जे आहे ते किल झालं, खराब झालं त्या ट्रीवरचं, आणि त्यामुळं हळूहळू तिथलं जे ब्लॅक कलर आहे तो कमी झाला, म्हणजे त्या ट्रीवरचं त्या ठिकाणी ब्लॅक सुटी कमी झालं. आणि हे चेंजेस झाल्यामुळं काय झालं, ब्लॅक विंगड मॉथ जे आहेत ते काय झाले, आता त्या बर्ड्सना दिसू लागले, आणि व्हाईट विंगड मॉथ काय झाले त्या ठिकाणी, आता ते बर्ड्सना त्या ठिकाणी दिसत नव्हते, म्हणजे उलटं झालं. आणि त्यामुळे हळूहळू काय झालं, त्या ठिकाणी परत ब्लॅक विंगड मॉथचं जे पॉप्युलेशन आहे ते कमी झालं, आणि व्हाईट विंगड मॉथचं पॉप्युलेशन वाढलं. आणि अशा पद्धतीनं त्या ठिकाणी चेंजेस, म्हणजे जो त्या ठिकाणी नॅचरल सिलेक्शनमध्ये जो येणाऱ्या परिस्थितीमध्ये जो तिथं टिकून राहणार आहे त्याची संख्या काय होणार आहे, वाढणार आहे, हे त्याच्यामधून आपल्याला लक्षात येते. जरासं उलटं झालं आपलं. काय झालं की ब्लॅक सुटीज मग तिथं कवर त्या लायकेनवरती कवर झाल्यामुळं त्या ठिकाणी ब्लॅक विंगड मॉथ आता त्या ठिकाणी ते दिसत नव्हते, आणि त्यामुळे त्याचा नंबर इन्क्रीज झाला, आणि व्हाईट विंगड मॉथ दिसू लागले, आणि त्यामुळे ते बर्ड्स त्यांना इझिली खाऊ लागले. आणि अशा पद्धतीनं मग ह्या इंडस्ट्रियल मेलॅनिझममुळं ब्लॅक विंगड मॉथची काय झाली, संख्या वाढली. नेक्स्ट पॉईंट आहे आयसोलेशन. आयसोलेशन म्हणजे काय, इट इज द सेपरेशन ऑफ पॉप्युलेशन ऑफ पर्टिक्युलर स्पेसीज इंटू स्मॉलर युनिट्स विच प्रिव्हेंट इंटरब्रीडिंग बिटवीन देम. म्हणजे याच्यामध्ये काय होतं की ते सेपरेट होतात, एका स्पेसीजपासून एका एरियापासून दुसऱ्या एरियामध्ये ते मायग्रेट होतात, त्यामुळं त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये इंटरब्रीडिंग होत नाही आहे, त्याला आयसोलेशन म्हणतात. मग त्याच्यामध्ये काय बॅरियर्स आहेत, तर वेगवेगळे बॅरियर्स आहेत त्याच्यामध्ये, ते आपण पुढं बघणारच आहोत काय काय बॅरियर्स आहेत ते. तर प्रिव्हेंट जीन फ्लो ऑर एक्सचेंज ऑफ जीन्स बिटवीन आयसोलेशन पॉप्युलेशन इज कॉल्ड आयसोलेटिंग मेकॅनिझम. म्हणजे हे जर जीन फ्लो प्रिव्हेंट करायचं असेल, एक्सचेंज ऑफ जीन्स बिटवीन आयसोलेटेड पॉप्युलेशन, तर त्याच्यामध्ये जीन्सचा एक्सचेंज व्हायला पाहिजे. त्याच्यानंतर नंबर ऑफ आयसोलेशन मेकॅनिझम आर ऑपरेटेड इन नेचर ऑर देअर फॉर divergence and speciation may occur. The isolation mechanism are of two type. तर आयसोलेशनचे 2 प्रकार आहेत. त्याच्यामध्ये पहिला आहे जिओग्राफिकल आयसोलेशन. जिओग्राफिकल आयसोलेशन म्हणजे काय, तर ह्याच्यामध्ये जे ओरिजिन पॉप्युलेशन आहे त्यांच्यामध्ये ती म्हणजे त्यांच्यामध्ये परत काय होतं,
मायग्रेशन होतं किंवा त्यांच्यामध्ये भिन्नता निर्माण होते, ते कशामुळे होते तर ते बॅरियर्स. आता इथं बघणार आहोत आपण ते बॅरियर्स. तर त्याच्यामध्ये रिव्हर, ओशियन, माउंटन, ग्लेसियर, याच्यामुळं काय होतं तर ते भाग विभागले जातात आणि त्यांच्यामध्ये काय होतं आहे दुरावा निर्माण होतो. त्याला आपण जिओग्राफिकल आयसोलेशन म्हणजे नेचरमुळं किंवा तिथल्या असणाऱ्या जिओग्राफिकल एरियामध्ये बदल झाल्यामुळं होणारं आयसोलेशन, त्याला आपण जिओग्राफिकल आयसोलेशन म्हणतो. दिस बॅरियर प्रिव्हेंट इंटरब्रीडिंग बिटवीन आयसोलेटेड ग्रुप. आता ते वेगवेगळे झाल्यामुळं आता त्यांच्यामध्ये इंटरब्रीडिंग होईल का, नाही होणार आहे, आणि त्यामुळं त्या ठिकाणी ते जवळ येणार नाही आहे. The separated group are exposed to different kind of environmental factor. They acquired new traits by mutation. आणि ते त्याच्यामध्ये काय होणार आहे आता बदल होणार आहे, कारण ते वेगळ्या एन्व्हायरमेंटमध्ये गेले, जिथं जातील तिथले वातावरणाचा त्यांच्यामध्ये परिणाम होणार आहे आणि त्यामुळे त्यांचे जीनमध्ये बदल होणार आहे, त्याला आपण म्युटेशन म्हणतो. आणि हे म्युटेशन झाल्यामुळं आता त्यांच्यामध्ये त्या ठिकाणी नवीन स्पेसिस तयार होणार आहे. ह्याचंच एक आपल्याला एक्झाम्पल सांगितलेलं आहे की डार्विन फिंचेस. हे डार्विन फिंचेस आपल्याला इथं डिटेलमध्ये दिलेलं आहे. तुम्हाला जर बघायचं असेल तर डार्विन फिंचेसमध्ये म्हणजे त्या एकसारखेच बर्ड्स आहेत, पण ते वेगवेगळ्या एरियाजमध्ये राहत असल्यामुळं त्यांचं फिजिकली कॅरेक्टरिस्टिक्स किंवा त्यांच्यामध्ये फूड हॅबिटेट हे कसं आहे ते आपल्याला बघायला मिळतं. त्याचं एक्झाम्पल आपल्याला दिलेलं आहे डार्विन फिंचेस. तुम्ही नेटवरती सर्च करा आणि बघा, त्याच्यामध्ये दिसते तुम्हाला डार्विन फिंचेस हे काय आहे. खूप मोठी त्या ठिकाणी हे थेरी दिलेली आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन. रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन म्हणजे काय तर चेंजेस इन जेनेटिक मटेरियल, जीन पूल अँड स्ट्रक्चर ऑफ जेनायटल ऑर्गन. इट प्रिव्हेंट इंटरब्रीडिंग बिटवीन पॉप्युलेशन. तर ह्यांच्यामध्ये जेनेटिक मटेरियलमध्ये पूर्ण बदल होणार आहे, त्यांच्या जीन पूलमध्ये फ्रिक्वेन्सीमध्ये बदल होणार आहे आणि त्यांच्या जेनायटल ऑर्गनमध्ये सुद्धा बदल होणार आहे आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये इंटरब्रीडिंग होणार नाही. ह्याला आपण रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन असं म्हणतो. तर म्हणजेच काय तर फॉर एक्झाम्पल एका एरियामध्ये असणारा हा ग्रुप जेव्हा दुसऱ्या एखाद्या एरियामध्ये जातो आणि इथं त्यांचं इंटरब्रीडिंग होतं आणि इथं मात्र इंटरब्रीडिंग दुसऱ्या म्हणजे मेल फिमेलमध्ये जे काही पॉप्युलेशन आहे ते इथं बदलणार आहे, तर वेगळ्या लोकांच्या बरोबर आता पॉप्युलेशन होणार आहे आणि त्यामुळं काय होणार आहे पूर्णपणे इथल्या वातावरणाचा त्याच्यावर परिणाम होणार आहे, इथलं जिओग्राफिकल एरियाचा परिणाम होणार आहे आणि पूर्णपणे त्याच्यामध्ये काय होणार आहे म्युटेशन होईल, जेनेटिक चेंजेस होतील आणि त्यामुळं ते पूर्णपणे बदलणार आहे. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत की टाईप्स ऑफ आयसोलेटिंग मेकॅनिझम. त्याच्यामध्ये पहिला आहे प्री मेटिंग और प्री झायगोटिक आयसोलेशन मेकॅनिझम. दिस मेकॅनिझम प्रिव्हेंट फर्टिलायझेशन आणि झायगोट फॉर्मेशन. हे असं मेकॅनिझम आहे, हे असं आयसोलेशन आहे की ज्याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीने फर्टिलायझेशन करता येणार नाही आहे आणि त्यामुळं झायगोट फॉर्मेशन होणार नाही आहे. तर नेक्स्ट आहे हॅबिटेट आयसोलेशन और इकॉलॉजिकल आयसोलेशन. म्हणजे जिओग्राफिकल एरिया आता काय असणार आहे सेम असणार आहे, पण त्या ठिकाणी त्यांचा हॅबिटेट पूर्णपणे बदललेलं असणार आहे, त्यामुळे तिथं मेटिंग होणार नाही. मेंबर्स ऑफ अ पॉप्युलेशन लिव्हिंग इन अ सेम जिओग्राफिकल रिजन बट ऑक्युपाय सेपरेट हॅबिटेट. पण पूर्णपणे त्यांचं हॅबिटेट काय असणार आहे वेगळं असणार आहे. सो दॅट पोटेन्शियल मेट्स डू नॉट मीट. त्यामुळं तिथल्या असणाऱ्या मेल फिमेलमध्ये त्या ठिकाणी मेटिंग होणार नाही. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे सीझनल अँड टेम्पोरल आयसोलेशन. मेंबर्स ऑफ अ पॉप्युलेशन लिव्हिंग इन द सेम जिओग्राफिकल रिजन बट आर सेक्शुअली मॅच्युअर ॲट डिफरंट इयर्स ऑर डिफरंट टाईम्स ऑफ अ इयर. म्हणजे काय फॉर एक्झाम्पल बघा, तर ह्याच एरियामध्ये राहत आहेत, ह्याच एरियामध्ये राहत आहेत मेल आणि फिमेल, मात्र ह्या ठिकाणी हे 15 इयर्समध्ये ह्या ठिकाणी हा मॅच्युअर होतो आहे आणि हा 20 इयर्समध्ये मॅच्युअर होतो आहे. तर हा ह्याच्याबरोबर कॉप्युलेशन केल्यामुळे इंटरब्रीडिंग केल्यामुळे त्यांच्यामध्ये जे पुढची ऑफस्प्रिंग आहेत ते तेवढे मॅच्युअर नसणार आहेत. पण या ठिकाणी एखादा तिसरा तो त्या कमी वयामध्येच मॅच्युअर होते आणि तेव्हा ह्यांच्यामध्ये इंटरब्रीडिंग होते, तेव्हा त्यांच्या ऑफस्प्रिंगमध्ये काय असणार आहे व्हॅरिएशन असणार आहे, त्यांच्यामध्ये खूप सारा बदल असणार आहे आणि त्याच्यामुळं नवीन त्या ठिकाणी जनरेशन डेव्हलप होणार आहे. तर हे आहे सीझनल अँड टेम्पोरल आयसोलेशन. म्हणजे डिफरंट इयरमध्ये ते मॅच्युअर होतात, डिफरंट टाईम्सला ते मॅच्युअर होतात, एकाच एरियामध्ये राहत असले तरी पण त्याला आपण सीझनल किंवा टेम्पोरल आयसोलेशन म्हणायचं आहे. इथॉलॉजिकल आयसोलेशन ड्यू टू स्पेसिफिक मेटिंग बिहेवियर.
द मेंबर्स ऑफ द पॉप्युलेशन डू नॉट मेट. आता काहींच्यामध्ये काय होतं, मेटिंग बिहेवियरसुद्धा चेंज असू शकतो आणि हे इथॉलॉजिकल आयसोलेशन आहे, त्यामुळं ते पॉप्युलेशनमध्ये मेटिंग होऊ शकणार नाही आहे. दिस इज इथॉलॉजिकल आयसोलेशन. त्यानंतर नेक्स्ट आहे मेकॅनिकल आयसोलेशन. मेकॅनिकल आयसोलेशनमध्ये काय सांगितलेलं आहे, मेंबर्स ऑफ टू पॉप्युलेशन हॅव डिफरंट इन देअर स्ट्रक्चर ऑफ रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन. म्हणजे त्या दोन स्पेसिसमध्ये त्या ठिकाणी रिप्रोडक्टिव्ह ऑर्गनच काय असणार आहेत, वेगळे असणार आहेत, त्याचं मेकॅनिझमच वेगळं असणार आहे, ते मेकॅनिकली वेगळे असणार आणि त्यामुळं त्या ठिकाणी काय होणार आहे, त्यांच्यामध्ये व्हेरिएशन येणार, व्हेरिएशनमध्ये बदल होणार आहे, त्यांच्यामध्ये इव्होल्युशनरी बदल होणार आहेत आणि त्यामुळं त्याला आपण मेकॅनिकल आयसोलेशन असं म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे पोस्ट मेटिंग ऑर पोस्ट झायगोटिक बॅरियर्स. त्याच्यामध्ये पहिला आहे गॅमेट मॉर्टेलिटी. गॅमेट मॉर्टेलिटी म्हणजे काय, तर गॅमेटचा लिमिटेड लाईफस्पॅन असतो आणि त्याच्यानंतर ते दोन्ही गॅमेट त्या ठिकाणी त्यांचा टाईम होऊन गेल्यानंतर ते एकमेकांच्यामध्ये मिसळू शकत नाही आहेत, म्हणजे त्यांचं त्या ठिकाणी झायगोट बनू शकत नाही आहे, त्याला गॅमेट मॉर्टेलिटी म्हणतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर त्यामध्ये स्पर्मचं लाईफस्पॅन 12 आवर्स असेल, ह्या वेळेत जर त्याला ओव्हम नाही मिळाला तर तो स्पर्म काय होणार आहे, त्या ठिकाणी डाय होणार आहे, म्हणजे त्या टाईमला त्याला त्याच्यामध्ये गॅमेटमध्ये युनायटेशन होणार नाही आहे. दिस इज गॅमेट मॉर्टेलिटी. नंतर झायगोट मॉर्टेलिटी. एग इज फर्टिलाइज्ड बट झायगोट डाय ड्यू टू वन ऑर अदर रिझन्स. काही वेळेस काय होतं, मेल फिमेल गॅमेट्स एकत्र येतात आणि त्याच्यापासून झायगोट तयार होतो, पण ह्या झायगोटला वेगवेगळ्या कारणांनी त्याला न्यूट्रिशन मिळत नाही आहे किंवा त्या ठिकाणी हार्मोनल इम्बॅलन्स, याच्यामुळे वेगवेगळ्या कारणांनी काय होतं, हा झायगोट त्या ठिकाणी डाय होऊ शकतो, त्याला झायगोट मॉर्टेलिटी म्हणतात. हायब्रिड स्टरिलिटी. हायब्रिड्स डेव्हलप टू मॅच्युरिटी बट बिकम स्टराईल ड्यू टू फेल्युअर ऑफ प्रॉपर गॅमेटोजेनेसिस. फॉर एक्झाम्पल म्यूल म्हणजे काय, तर ह्या ठिकाणी दोन हॉर्स आणि डॉंकी ह्यांच्यामध्ये त्या ठिकाणी इंटरब्रीडिंग घडवून आणून एक नवीन ऑफस्प्रिंग तयार झाला, त्याला आपण म्यूल म्हणतो. पण म्यूल हा कसा आहे, तर त्यांच्यामध्ये स्टरिलिटी आहे, हायब्रिड आहे, त्याच्यामध्ये टोटली स्टरिलिटी आहे, तो कोणताही त्या ठिकाणी नवीन ऑफस्प्रिंग तयार करू शकणार नाही. तसंच सेम ह्युमन बीइंगमध्ये क्लीनफेल्टर सिंड्रोम हा जो डिसीज आहे, सेक्स जीन्सच्या ॲब्रेशनमुळे होणारा डिसीज, पण त्याच्यामध्ये तो काय असतो, स्टराईल असतो, म्हणजे तो त्या ठिकाणी ऑफस्प्रिंग तयार करू शकत नसतो, तर त्याला म्हणायचं हायब्रिड स्टरिलिटी. नेक्स्ट पॉईंट आहे ह्युमन इव्होल्युशन. ह्युमन इव्होल्युशन हा नेक्स्ट पॉईंट आहे. ह्युमन इव्होल्युशनमध्ये आपण काय बघणार आहोत, तर त्या ठिकाणी जेव्हा माणसामध्ये इव्होल्युशन झालं तेव्हा त्या ठिकाणी ते आत्ताच्या मंकी किंवा चिंपांजीपासून इव्होल्युशन झालेलं नाही आहे, तर त्याच्यामध्ये सगळ्यात सुरुवातीला लाखो वर्ष पहिला जे ॲप्स होते त्यांच्यामुळं त्या ठिकाणी हे इव्होल्युशन झालेलं आहे. आत्ताचे सध्याचे जे मंकी चिंपांजी आहे त्यांचंसुद्धा इव्होल्युशन त्या लाखो वर्षाच्या ॲप्सपासूनच झालेलं आहे. तर त्यांच्यामध्ये कोणकोणते कॅरेक्टर आहेत ते आपण ह्याच्यामध्ये बघणार आहोत. याच्यामध्ये आपल्याला एक दिलेलं आहे की देर इज डिफरन्स ऑफ ओनली 2.5% बिटवीन DNA ऑफ चिंपांजी अँड मॅन. चिंपांजी आणि ह्युमन बिईंगमध्ये फक्त 2.5%च त्या ठिकाणी DNAमध्ये डिफरन्स आहे, म्हणजे जवळजवळ चिंपांजी आणि मॅनमध्ये एकसारखेपणा आहे आणि मंकी आणि मॅनमध्ये 10% आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये पण खूप सारं त्या ठिकाणी जवळपासचा रिलेशन आहे. मेजर इव्होल्युशन. तर आता ह्याच्यामध्ये स्पेशल कॅरेक्टरिस्टिक्स काय आहे बघा, इव्होल्युशनमध्ये मेजर चेंजेस टेक्स प्लेस इन इव्होल्युशन ऑफ मॅन इन्क्लुडेड इन्क्रीज इन साईज अँड कॉम्प्लेक्सिटी ऑफ ब्रेन अँड एनहान्स इंटेलिजन्स, इन्क्रीज इन क्रॅनियल कपॅसिटी. म्हणजे काय, तर त्यांच्या शरीराच्या साईजमध्ये खूप मोठा बदल झाला, कॉम्प्लेक्सिटी ऑफ ब्रेन खूप डेव्हलप झालं, त्यामुळे त्यांच्यामध्ये इंटेलिजन्सिटी वाढली, क्रॅनियल कपॅसिटी म्हणजे त्या ठिकाणी मेंदूमध्ये असणारे त्यांची बुद्धिमत्ता, त्याला आपण क्रॅनियल कपॅसिटी म्हणतो, तेही त्या ठिकाणी इन्क्रीज झालेली आहे डे बाय डे. त्याच्यानंतर बायपेडल लोकोमोशन म्हणजे 2 हात आणि 2 पाय, त्यामुळं त्या ठिकाणी फक्त 2 पायाचाच चालण्यासाठी उपयोग होऊ लागला. अपोजेबल थंब, त्यांच्यामध्ये हातामध्ये जे थंब आहे ते थोडंसं बाजूला झालं आणि त्यामुळं त्या ठिकाणी कोणतीही वस्तू पकडण्यासाठी त्याला मदत होऊ लागली, वेगवेगळे त्याच्यामध्ये इन्स्ट्रुमेंटचा वापर होऊ लागला. इरेक्ट पोश्चर, पाठीचा कणा ताठ झाल्यामुळं त्यांना उभारता येऊ लागलं. शॉर्टनिंग ऑफ फोर लिम्स,
फोरलिम म्हणजे हात जे आहेत ते छोटे झाले आणि हँडलिम जे आहेत ते लांबडे झाले आणि त्यामुळे त्या ठिकाणी त्यांना हाताचा उपयोग वेगवेगळे साधनं वापरण्यासाठी होऊ लागला आणि पायाचा उपयोग त्या ठिकाणी लोकोमोशनसाठी झाला. डेव्हलपमेंट ऑफ चीन, तर हनवटीमध्ये त्या ठिकाणी डिफरन्शिएशन झालं. त्याच्यानंतर ब्रॉडनिंग ऑफ पेल्विक गर्डल, जे आपले पायाचा म्हणजे काही फिमर आहे तो ज्याच्यामध्ये बसवला जातो त्याला आपण पेल्विक गर्डल म्हणतो, हिप साईडला असतो तो, त्याच्यामध्ये पण ब्रॉडनिंग झालं ते आणि त्यामुळं रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स डेव्हलप झाले. डेव्हलपमेंट ऑफ लुंबार कर्वेचर, लुंबार कर्वेचर म्हणजे आपल्या पाठीचा जो कमरेचा भाग आहे त्याच्यामध्ये थोडासा असा कर्व आलेला आहे आणि त्यामुळे लुंबार कर्वेचर हे खूप महत्त्वाचं त्या ठिकाणी डेव्हलपमेंट आहे, कॅरेक्टरिस्टिक आहे. सोशल अँड कल्चर डेव्हलपमेंट म्हणजे त्याच्यामध्ये एकमेकांच्यामध्ये वेगवेगळे सण साजरे करणे, एकमेकांच्या बरोबर बोलणे, हे स्पीच, आर्ट, डेव्हलपमेंट ऑफ टूल्स, ह्याच्यामध्ये खूप सारी डेव्हलपमेंट झाली. क्रॅनियल कपॅसिटी इन्क्रीज झाल्यामुळं त्यांच्यामध्ये जो काही फ्रंटल लोब आहे तोही त्या ठिकाणी मोठा झालेला आहे. फोरहेड मोठं झालेलं आहे, डेव्हलपमेंट झालेलं आहे. इन्क्रीज इन इंटेलिजन्सी, सो द फिजिकल डेव्हलपमेंट सो दॅट बॉडी अँड ब्रेन कुड बी युज्ड इफेक्टिवली अँड प्रोडक्टिवली. इंटेलिजन्सी वाढल्यामुळं फिजिकली डेव्हलपमेंट झालेली आहे आणि बॉडीची आणि ब्रेनची, आणि त्यामुळं वेगवेगळ्या त्याच्यामध्ये त्यांच्याकडून वेगवेगळी चांगली कामं होऊ लागलेली आहेत, वेगवेगळे त्याच्यामध्ये शोध लागले आहेत आणि त्यामुळं काम त्यांचं इफेक्टिवली होऊ लागले आहे. फ्रीडम ऑफ फोरलिम फ्रॉम लोकोमोटरी फंक्शन, फोरलिमचा पूर्णपणे त्या ठिकाणी वापर होऊ लागलेला आहे. हँडलिमचा लोकोमोशनसाठी वापर होऊ लागलेला आहे. हे आत्ता आपण मगाशी बघितलेच आहे. थंब जे आहे अपोजेबल झाल्यामुळं वेगवेगळे ऑब्जेक्ट होल्ड करू शकतात, ड्रायव्हिंग करू शकतो, वेगवेगळे मोटार स्किल्स आपण त्याच्यामध्ये वापरू शकलो. बायपेडल लोकोमोशनमुळं अपराईट पोश्चर आहे. कपल्ड विथ स्टिरोस्कोपिक व्हिजन हेल्पड मॅन टू मूव्ह अराउंड सेफली ऑन लँड. म्हणजे स्टिरोस्कोपिक व्हिजन हेल्पड म्हणजे फॉर एक्झाम्पल जसं आपण एका डोळ्याने जर बघितलं तर आपल्याला त्या ठिकाणी जशी व्हिजन दिसते तशी आपल्याला त्या ठिकाणी दोन्ही डोळ्यांनी बघितल्यानंतर नाही दिसत आहे. म्हणजे चांगली दिसते दोन्ही डोळ्यांनी, पण एका डोळ्याने आपल्याला ती व्हिजन चांगली दिसत नाही. जेव्हा दोन्ही डोळ्याचं मिक्सिंग होऊन जेव्हा आपल्याला ती इमेज दिसत असते तेव्हा त्याची वेगळी प्रतिकृती असते. ह्याला आपण स्टेरोस्कोपिक व्हिजन असं म्हणतात. तर हे आपण व्यवस्थितरित्या करू शकतो. त्याचबरोबर इव्होल्युशनरी हिस्ट्रीमध्ये काही फॉसिल्स आपल्याला सापडलेले आहेत आणि त्या फॉसिल्सचा त्याच्यावरून आपण वेगवेगळ्या त्या ठिकाणी कोणकोणते ॲप होते त्याचाही आपण शोध लावलेला आहे. तर आपण एक टेबलमध्ये बघणार आहोत आणि त्याच्यामुळं आपल्याला कळलेलं की क्रॅनियल कपॅसिटी कशी वाढली, स्कलमध्ये कसे चेंजेस होत गेलेले आहेत आणि मग इव्होल्युशनरी जर्नी कशी तयार झालेली आहे. तर आपण ह्या चार्टच्या मदतीनं थोडंसं मॅमल्सचं कसं इव्होल्युशन झालं ते बघूया. तर क्लास मॅमेलियामध्ये पहिल्यांदा हे 3 ग्रुप्स येतात की पहिल्यांदा त्याच्यामध्ये मार्सुपियल पाउच्ड मॅमल्स होते. त्याच्यानंतर ट्रिमस म्हणजे एग लेइंग मॅमल्स होते. त्याच्यानंतर युथेरियन्स म्हणजे प्लॅसेंटल मॅमल्स म्हणजे ज्याच्यामध्ये प्लॅसेंटा असणारे. मग ह्या प्लॅसेंटल मॅमल्समध्ये ऑर्डर प्रायमेट. मग प्रायमेटमध्ये कोण कोण आले तर 2 सब ऑर्डर, एक आहे ती प्रॉसिमी आणि दुसरी आहे ती अँथ्रोपॉइडिया. प्रॉसिमीमध्ये हे लेमर्स आणि टार्सियस हे त्या ठिकाणी झाडावरती राहणारे मंकीलेग्स त्या ठिकाणी एप्स होते. अँथ्रोपॉइडियामध्ये परत 3 प्रकारचे त्या ठिकाणी एप्स होते, न्यू वर्ल्ड मंकी, ओल्ड वर्ल्ड मंकी आणि होमिनॉइडिया. न्यू वर्ल्ड मंकीमध्ये त्या ठिकाणी स्क्विरल मंकी, स्पायडर मंकी ज्याच्यामध्ये त्यांच्या टेल जे आहे ते खूप लाँग होतं. ओल्ड वर्ल्ड मंकीमध्ये त्या ठिकाणी टेल शॉर्ट होतं, त्याच्यामध्ये बबून्स, मॅक्यूज आणि लंगूर होते. आणि होमिनॉइडियामध्ये ग्रेट ॲप्स होते. मग ह्या होमिनॉइडियामध्ये परत 3 त्या ठिकाणी परत पार्ट्स आहेत की हॅलोबॅटिडी, पॉंगिडी आणि होमिनिडी. हॅलोबॅटिडीमध्ये अर्बोरियल एप्स येतात जे झाडावरती राहणारे एप्स, गिबॉन्ससारखे वगैरे. सेमी अर्बोरियल म्हणजे झाडावरती आणि खाली जमिनीवरती पण राहणारे, मग त्याच्यामध्ये गोरिला, चिंपांजी, ऑर्ग्युटन. आणि होमिनॉइडियामध्ये ह्युमन बिईंग जे इरेक्ट पोश्चर. म्हणजे ह्या ठिकाणी होमिनॉइडिया, पॉंगिडिया आणि हॅलोबॅटिडी ह्यांच्यामध्ये कोरिलेशन आहे थोडंफार, त्यांच्यामध्ये एकसारखेपणा भरपूर आहे.
त्याच्यानंतर हे होमिनॉइडिया, पोंगिडिया आणि हॅलोबॅक्टेडी हे होमिनॉइडियामुळं तयार झालेले आहेत. आणि त्याच्यामध्ये ओल्ड वर्ल्ड मंकी, न्यू वर्ल्ड मंकी, होमिडिया हे अँथ्रोपॉइडियामुळे तयार झालेले आहेत. आणि अशा पद्धतीनं हा ह्युमन इव्होल्युशनरीचा हा पाथ आहे. त्याच्यानंतर आपण ह्युमन इव्होल्युशनचा हा चार्ट बघूया, ज्याच्यामध्ये वेगवेगळे ॲप्स आहेत. त्यांच्यामध्ये काय काय ॲपिरन्स आहे, फॉसिल रेकॉर्ड आहे, पिरियड कधी होता त्यांचा, स्केलेटल फीचर काय आहेत, पोश्चर कसं आहे, क्रॅनियल कपॅसिटी कशी आहे, आणि त्यांच्यामध्ये काय बॉडी फीचर्स आहेत. तर त्याच्यामध्ये पहिला आहे ड्रायोफिक्टस, दुसरा रॅमाफिक्टस, ऑस्ट्रेलोपिथेकस, होमो हॅबिलिस, होमो इरेक्टस, निअँडरथल मॅन आणि होमो सॅपियन्स आहेत. तर ह्याच्यामध्ये तर हे आहेत बघा, ह्याच्यामध्ये हा सगळ्यात सुरुवातीला जो आहे तो एकदम पहिला आहे तो ड्रायोफिक्टस आहे, दुसरा हा रॅमाफिक्टस आहे, त्याच्यानंतर ऑस्ट्रेलोपिथेकस, होमो हिबिलिस, आणि हा निअँडरथल आहे, आणि हा होमो सॅपियन आहे. तर अशा पद्धतीने त्या ठिकाणी हे वेगवेगळे ॲप्स आहेत, त्याचे आपण थोडेसे फीचर्स बघूया. तर ह्याच्यामध्ये बघा, पहिला ड्रायोफिक्टस, ॲपिरन्स एप लाईक, म्हणजे पूर्णपणे तो आदिमानव आपण जसं म्हणतो एप्स त्यांच्यासारखाच पूर्णपणे दिसत होता. त्याच्यामध्ये त्याचे फॉसिल रेकॉर्ड कसं आहे तर कुठे सापडले, लाईक व्हिक्टोरिया ऑफ आफ्रिका, हरितालिगा हिमाचल प्रदेशमध्ये. त्याच्यानंतर पिरियड मिओसिन इपोज 20 to 25 मिलियन इयर्स ॲगो होते ते. MYA म्हणजे मिलियन इयर्स ॲगो, म्हणजे 1 मिलियन म्हणजे आपण 10 वर्ष म्हणतो, तर ते 200 ते 250 वर्षापूर्वी मिओच ह्या एरियामध्ये ते सापडले होतं. त्याच्यानंतर स्केलेटल फीचर काय नाही आहे त्याचं, पॉश्चर सेमी इरेक्ट म्हणजे थोडेसे वाकलेले होते. त्याचबरोबर बॉडी कशी होती, क्लोज सिमिलॅरिटी टू चिंपांजी. त्यानंतर रॅमाफिक्टस, मॅन लाईक. त्याच्यानंतर फॉसिल रेकॉर्ड काय बघायचं, शिवालिक हिल्स इन इंडिया अँड इवन इन केन्या. त्याच्यानंतर पिरियड आहे मायोसिन अँड अर्ली प्लिओसिन इपोज, हे 14 ते 12 मिलियन इयर्स ॲगो होते. त्यांच्या पॉश्चर थोडं इरेक्ट होतं. त्याच्यानंतर ऑस्ट्रेलोपिथेकसमध्ये कनेक्टिंग लिंक बिटवीन एप अँड मॅन, म्हणून ऑस्ट्रेलोपिथेकसला कनेक्टिंग लिंक असं म्हटलं जातं, कारण त्याच्यामध्ये थोडे कॅरेक्टर एप लाईक पण दिसतात आणि थोडे कॅरेक्टर मॅन लाईक दिसतात. तर ह्याच्यावरती बऱ्याचशाच वेळा आपल्याला प्रश्न येतात. हा खूप महत्त्वाचा चार्ट आहे. त्याच्यानंतर फॉसिल रेकॉर्ड, टंग इन साऊथ आफ्रिका, इथिओपिया आणि टॅझानिया, लेट प्लिओसिन और अर्ली प्लिओइस्टोसिन इपोज अबाउट 4 to 1.8 मिलियन इयर्स ॲगो हा पिरियडमध्ये ते सापडलेले आहेत. त्याच्यानंतर स्केलेटल फीचर कसं आहे बघायचं, नॉट टॉलर दॅन 4 feet, म्हणजे 4 फूटपेक्षा थोडंसं त्या ठिकाणी छोटेच होते ते. जॉज लार्ज, प्रोग्नॅथस फेस, म्हणजे चेहरा जो आहे तो चपटा होता, स्लांटिंग होतं त्यांचं म्हणजे पुढचं कपाळ वगैरे. चीन अपसेंट, म्हणजे तोंडाचा, नाकाचा आणि हनवटीचा भाग हा सेपरेट दिसत नव्हता, एकसारखा, म्हणून त्याला चीन अपसेंट म्हटले. लुंबार कर्वेचर प्रेझेंट, तर त्याच्यामध्ये आपल्या पाठीच्या कण्यामध्ये जो कर्वेचर आहे कमरेमध्ये तो त्याच्यामध्ये प्रेझेंट दिसत होता. त्याच्यानंतर पोश्चर अपराईट, म्हणजे थोडासा इरेक्ट आणि लुंबार कर्वेचर असल्यामुळं व्यवस्थितरित्या अपराईट म्हटलेलं आहे. 450 to 600 cc. तर क्रॅनियल कपॅसिटी ही जी आहे आत्ताच्या ह्युमन बिंगची 1450 cc आहे, पण ह्याच्यामध्ये क्रॅनियल कपॅसिटी किती होती तर 450 एवढीच होती. मॅन विथ एप ब्रेन, बॉडी स्ट्रक्चर मॅनसारखं होतं पण ब्रेन कसं होतं, एपसारखं होतं. नंतर होमोहिबिलिसमध्ये ह्याला हँडीमॅन लाईक त्या ठिकाणी म्हटलं जातं, कारण की हा वेगवेगळ्या इन्स्ट्रुमेंटचा त्यानं शोध लावला होता आणि वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट वापरून तो त्या ठिकाणी वेगवेगळी कामं करू लागला होता, म्हणून त्याला हँडीमॅन लाईक म्हणतात. ह्याचं फॉसिल रेकॉर्ड कुठं आहे तर ओल्ड उया गोर्ग, ताझानिया इन आफ्रिका. त्याच्यानंतर पिरियड बघा कधी आहे त्याचा, लेट प्लिओसिन और अर्ली प्लिओसेन्स, 2.5 to 1.5 मिलियन इयर्स ॲगो, म्हणजे
त्या ठिकाणी 2,500 वर्षापूर्वी त्या ठिकाणी 2,500 वर्षापूर्वी त्या ठिकाणी ते सापडलं होतं. त्याच्यानंतर स्केलेटल फीचर कसं आहे बघा, लोअर जॉ लाईटली बिल्ट, डेंटिशन मोर लाईक मॉडर्न मॅन, स्मॉलर मोलार. म्हणजे थोडंसं त्या ठिकाणी डेंटिशन कसं आहे तर मॉडर्न मॅनसारखं आहे, म्हणजे वेगवेगळे दात त्याच्यामध्ये दिसू लागलेत. फक्त मोलार्स दाढा ज्या आहेत त्या छोट्या होत्या. त्याच्यानंतर पोश्चर इरेक्ट होतं. क्रॅनियल कॅपॅसिटी वाढलेली आहे 650 to 800 cc. त्याच्यानंतर स्पेशल फीचर काय आहेत बघा, प्रोबेबली डिड नॉट इट मीट, ते काय खात नव्हते, मांस खात नव्हते. मेड टूल्स फ्रॉम स्टोन, वेगवेगळे दगडांपासून हत्यारे बनवू लागली. निकडं नेम हँडीमॅन, म्हणून त्याला हँडीमॅन म्हटलं जातं. नंतर होमो इरेक्टस, एप मॅन म्हटलं जातं ह्याला. जावा अँड पिकिंग फॉसिल रेकॉर्ड पिरियड आहे मिडल ऑफ द प्लिओसेन्स इपोज. त्याच्यामध्ये 1.5 मिलियन इयर्स ॲगो, 150 वर्षापूर्वी या ठिकाणी हे सापडलेले आहेत. त्यानंतर स्केलेटन फीचर 5 फूट हाईट आहे, प्रोग्नॅथस फेस आहे, मॅसिव्ह जॉ, ह्यूज टीथ, चीन अपसेंट आहे, बोनी आय ब्रॉ, रिजेस प्रेझेंट. म्हणजे डोळ्यांच्या वरती जे रिजेस आहेत हे ॲब्रोज आहेत त्या मोठ्या मोठ्या आहेत. चीन अजून अपसेंटच आहे त्याच्यामध्ये. जॉ पण अजून त्या ठिकाणी असं पुढं आल्यासारखं आहे. पोश्चर इरेक्ट आहे. 900 cc क्रॅनियल कपॅसिटी आहे. प्रॉबेबली इट मीट, हे आता मांस खात होते. ऑमनिव्होरस, सगळ्या प्रकारचं अन्न खात होते. माईट हॅव युज्ड फायर, आणि आता ह्यांनी काय केलेलं आहे, आगचा शोध लावलेला आहे. कुणी, होमो इरेक्टसनी. त्यानंतर निअँडरथल मॅन, ॲडव्हान्स्ड प्रीहिस्टोरिक मॅन. आता हा जवळजवळ होमोसॅपियनसारखा आहे म्हणून त्याला ॲडव्हान्स्ड प्रीहिस्टोरिक मॅन म्हटलेलं आहे. साईट फॉसिल रेकॉर्ड निअँडरथल व्हॅली, जर्मनी. त्यांचा पिरियड आहे लेट प्लिस्टोसिन इपोज, 1 lakh to 4 lakh, 1 lakh to 40,000 इयर्स ॲगो. त्याच्यानंतर हेवी बिल्ट, शॉर्ट, प्रॉमिनंट ब्रो, रिजेस, लो फोरहेड, डीप जॉ. आता याच्यामध्ये थोडंसं बदल झालेला आहे बघा. प्रॉमिनंट ब्रो, रिजेस. आता त्याच्यामध्ये जे ॲब्रोज आहेत ते प्रॉमिनंट दिसू लागलेले आहेत. त्याच्यानंतर फोरहेड थोडंसं त्या ठिकाणी म्हणजे स्लँटिंग होतं, त्याच्यामध्ये थोडासा बदल झालेला आहे. डीप जॉज म्हणजे तोंडाचा भाग आतमध्ये गेलेला आहे. चीन दिसू लागले, चीन अपसेंट आहे. आउटवर्डली कर्वड थाय बोन्स, थायचे बोन्स त्या ठिकाणी कर्व झालेले दिसतात. इरेक्ट 1400 cc क्रॅनियल कपॅसिटी. फीचर्स कसे आहेत बघा, युज्ड हाईड बिरिड देअर डेड, कन्स्ट्रक्टेड फ्लाइंग टूल्स. त्यांच्या कम्युनिटीमध्ये कोणी त्या ठिकाणी मरण पावलं तर त्याला त्या ठिकाणी त्यांनी लपून ठेवत असेल किंवा झाकून ठेवत असेल, हाईड बिरिड देअर डेड. त्याच्यानंतर वेगवेगळे टूल्स त्यांनी त्या ठिकाणी कन्स्ट्रक्ट केलेले आहेत. त्यानंतर होमोसॅपियन, मॉडर्न मॅन, जवळजवळ आपण आता अर्थवरती जो मॅन आहे त्याच्यासारखाच. आफ्रिकामध्ये त्याचं फॉसिल रेकॉर्ड सापडलं होतं. पोश्चर काय आहे, इरेक्ट आहे. क्रॅनियल कपॅसिटी 1450 क्रॅनियल कपॅसिटी आहे. फीचर्स काय आहेत तर डेव्हलपमेंट, डिस्टिंक्ट रेसेस, म्हणजे वेगवेगळ्या इंडियामध्ये किंवा वेगवेगळ्या देशामध्ये ज्या रेसेस आहेत त्यांच्यामध्ये त्यांची डेव्हलपमेंट झाली. डेव्हलप्ड केव आर्ट अबाउट, वेगवेगळे त्या ठिकाणी गुहा वगैरे तयार करून आणि त्या गुहेमध्ये ते राहू लागलेले आहेत. तर हे 18,000 वर्षापूर्वीपासून हे ह्या अर्थवरती आहेत. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये काही इम्पॉर्टन्स सांगितलेले आहेत तेही तुम्ही करू शकताय. ह्याच्यामध्ये तुम्हाला त्या वाचून इंटरेस्ट येईल. ओके, थँक्यू. हा टॉपिक इथं संपलेला आहे.